Hello student, myself Sarodyanita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2402. Our paper title is Environmental Pollution and Control Second. Today we have taken unit noise pollution. In previous lecture we have to study various types of noise pollution. What is mean by noise pollution? These all are we study in our previous lecture. What is mean by noise pollution? Noise pollution is an unwanted or excessive sound that can have deleterious इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ, वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंटल क्वालिटी. फर्स्टली नॉईज पोल्युशन म्हणजे काय? नॉईज पोल्युशन म्हणजे असं पोल्युशन किंवा असा आवाज की ज्याच्यामुळे ह्युमन लाईफ, ह्युमन हेल्थ, वाईल्ड लाईफ आणि जे काही सराउंडिंग एन्व्हायरमेंटल क्वालिटी आहे ती डिस्टर्ब होते किंवा डिस्टर्ब होते, याला आपण नॉईज पोल्युशन म्हणतो. नॉईज म्हणजे असा साऊंड किंवा नॉईज पोल्युशनमधला जो साऊंड असतो तो अनवॉन्टेड असतो, तो आपल्याला नकोसा असतो. त्याच्यामध्ये आपली काही हिअरिंग आहे किंवा जे काही ह्युमन हेल्थ आहे किंवा वाईल्ड लाईफची जी काही हेल्थ आहे किंवा एन्व्हायरमेंटलची जी काही क्वालिटी आहे ती डिस्टर्ब होते. नॉईज पोल्युशन इज कॉमनली जनरेटेड इनसाइड मेनी, म्हणजे याच्यामध्ये यांनी सोर्सेस सांगितलेले आहेत नॉईज पोल्युशनचे. वेगवेगळे वर्क प्लेसेसमधनं नॉईज पोल्युशन होतं, हायवेमधनं, रेल्वे, एअरप्लेन, ट्राफिक. दीज ऑल आर दी सोर्सेस ऑफ नॉईज पोल्युशन. इट इज एक्सप्रेस इन हर्ट्स. हे सगळं आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. देन वी सी सोर्सेस ऑफ नॉईज पोल्युशन. तर नॉईज पोल्युशनचे सोर्सेस काय आहेत? दीज ऑल सोर्सेस वी हॅव स्टडी इन आवर प्रिव्हियस लेक्चर. दॅट इज अ व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन लाईक एअर, रोड, रेल्वे. Then industrial operation, construction activities and celebration program. Then electric home appliances, cooker, mixer, grinder, radio, television, exhaust. Then mining activities, traffic and air traffic noise, catering and nightlife, public address system, that is a marriage, birth, death and election, agriculture machines like tractors, harvesters, tubewells, etc. Miscellaneous sources like automobile repair shop, construction work and blasting. These all are the sources that create noise and that are help to cause the noise pollution. Then this is the image to showing the noise pollution. म्हणजे याच्यामध्ये बाजूने हे जे काही दाखवलेले आहे ते सोर्सेस आहेत पोल्युशनचे. नॉईज पोल्युशनचे सोर्सेस आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. देन वेटिंग नेटवर्क ऑफ नॉईज. म्हणजे नॉईज पोल्युशनचे वेटिंग नेटवर्क हे 3 आहेत, ए, सी अँड झेड. हे 3 ए, सी, झेड जे काही नेटवर्क आहेत नॉईज पोल्युशनचे हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. देन वी सी मेजरमेंट ऑफ नॉईज. नॉईजचं मेजरमेंट काय आहे? तर नॉईज मेजरमेंट करण्यासाठी आपण वेगवेगळे इंडायसेस वापरतो किंवा वेगवेगळ्या ज्या काही लेवल वापरतो त्याला आपण वेगवेगळे नावं दिलेले आहेत, ठरवून दिलेले आहेत. पहिला आहे LEQ. इट इज अ इक्विव्हॅलंट कंटिन्युअस साऊंड प्रेशर लेवल मेजर करतं. देन L10, देन L90, देन L50, देन LDN, देन TNI. व्हॉट इज मीन बाय TNI? TNI इज अ ट्रॅफिक नॉईज इंडेक्स. म्हणजे जो काही ट्रॅफिकचा नॉईज इंडेक्स असतो तो मेजर करण्यासाठी आपण जे वापरतो डिव्हाइस त्याला आपण TNI म्हणतो. ट्रॅफिक लेवल्स आर मॉनिटर्ड ओव्हर अ 24 hours पिरियड. म्हणजे ती कशी मॉनिटर करतात? 24 hour पिरियडमध्ये ऑब्झर्वेशन करून आपण जे काही सोल्युशन काढतो किंवा जे काही आपण ऑब्झर्वेशन बघतो त्याला आपण TNI म्हणतो आणि त्याच्यावरनं आपण TNI म्हणजे ट्रॅफिक नॉईज जो काही इंडेक्स आहे तो कॅल्क्युलेट करतो. देन नॉईज डोस. व्हॉट इज मीन बाय नॉईज डोस? नॉईज डोस अँड नॉईज पोल्युशन स्टँडर्ड म्हणजे काय आहे? नॉईज डोस म्हणजे काय? डोस इज अ मेजर ऑफ नॉईज एक्सपोजर अँड इज डायरेक्टली रिलेटेड टू द LEX in UK. In the UK dose it is also described as a HSE point system. म्हणजे नॉईज डोस काय आहे? तर विथ रिगार्ड्स ऑर वर्कप्लेस हिअरिंग कन्झर्वेशन रिफर्स अ मेजरमेंट यूज टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ नॉईज. म्हणजे जे काही मेजरमेंट आहे आपण ते नॉईज मेजर करण्यासाठी जे काही मेजरमेंट वापरतो किंवा नॉईजचे अमाऊंट मेजरमेंट करण्यासाठी आपण जे काही मेजरमेंट वापरतो त्याला आपण नॉईज डोस म्हणतो. वर्कर इज एक्सपोज टू ओव्हर स्पेसिफाईड पिरियड टाईम. म्हणजे एखादा वर्कर आहे तो एखाद्या पिरियडला स्पेसिफिक टाईमला एक्सपोज करतो एखाद्या ठिकाणी, तर त्याला म्हणजे आपल्या कानांना नॉईज डोस किती पाहिजे. म्हणजे एखादा जर वर्कर आहे तो एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतोय तर त्याच्या कानावर जो काही नॉईज पडतोय किंवा जे काही आपले कन्स्ट्रक्शन साईट्सवरचं जे काही त्याच्या कानावर त्याचा किंवा त्याच्या इयरवर जो काही इफेक्ट होतोय तो किती पाहिजे किंवा त्याप्रमाणे त्याला आपण नॉईज डोस म्हणतो. म्हणजे प्रत्येक जो नॉईज डोस आहे म्हणजे ह्युमनच्या एअरला नॉईज डोस किती लागतो, पुन्हा ॲनिमलच्या एअरला किती लागतो, वाईल्ड लाईफला किती लागतो, त्यांचं लाईफस्टाईल डिस्टर्ब न होता तो नॉईज डोस किती लागतो, त्याच्यावरनं जे काही स्टँडर्ड ठरवलेले गेलेले आहेत त्याला आपण नॉईज डोस म्हणतो. किंवा ते जे काही स्टँडर्ड आहेत त्याच्यानुसार जर
त्यानुसार जे काही नॉईज स्टँडर्ड्स ठरवले आहेत ते आपण बघणार आहोत. मेनली इट इज अ डिस्क्राईब विथ द फॉलोइंग स्टेटमेंट, म्हणजे हे स्टेटमेंटनी डिस्क्राईब केलेलं आहे नॉईज डोस. 100% डोस और 100 पॉईंट्स इज इक्वल टू 85 dBA. म्हणजे 100% जो काही डोस आहे किंवा 100 पॉईंट्स आहे ते कशाच्या बरोबर आहे तर 85 dBA म्हणजे डेसिबल फॉर 8 hours. दिस इज नोन ॲज अ क्रायटेरियन लेवल. याला आपण क्रायटेरियन लेवल म्हणतो. म्हणजे 100% डोस इज इक्वल टू 85 dBA फॉर 8 hours हे काय आहे क्रायटेरियन लेवल आहे. याला आपण क्रायटेरियन लेवल म्हणतो. म्हणजे हे जे काही सेंटेन्स आहे हे डबल इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे 100% डोस इज इक्वल टू 85 dBA फॉर 8 hours. इट इज अ डोस और क्रायटेरियन लेवल. It is also called as the criterion level. Then we study next point. These are the standards of noise pollution. नॉईज पोल्युशन म्हणजे हे जे काही स्टँडर्ड्स आहेत हे ठरवून दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये बघा पहिल्यांदा नॉईज एरिया कोड दिलेला आहे. एरिया कोड आहेत 4 एरिया कोड ठरवले आहेत A, B, C and D. देन कॅटेगरी ऑफ एरिया, कॅटेगरीमध्ये पण 4 कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी इंडस्ट्रियल आहे, देन कमर्शियल, देन रेसिडेन्शियल अँड देन सायलेन्स झोन. नंतर आहे नॉईज लेवल इन DB, म्हणजे नॉईज लेवल किती आहे ही त्यांनी ठरवून दिलेली आहे, ती याच्यामध्ये दाखवली गेली आहे. पहिले डे टाईमला किती असावे लागते, नाईट टाईमला किती असावे लागते. ही जी काही नॉईज लेवल आहे यांनी DB म्हणजे मध्ये डेसिबलमध्ये सांगितलेली आहे. ती पुढील प्रमाणे ती आपण बघणार आहोत. पहिले आहे ए इंडस्ट्रियल आहे. इंडस्ट्रियल लेवल ही नॉईज लेवल ही डे टाईमला 75 पाहिजे, नाईट टाईमला 70 डेसिबल पाहिजे. देन बी, then it is a commercial. This is 65 at day time and 55 at night time. Then residential area मध्ये 55 at day time and 45 at night time. then silence zone मध्ये किती पाहिजे 50 ही दिवसा पाहिजे आणि 40 ही नाईट टाईमला पाहिजे. म्हणजे याच्यामधनं आपल्याला असं दिसतंय की जो काही सायलेन्स झोन आहे त्याच्यामध्ये हे सेन्सिटिव्ह झोन आहेत. आपण याच्यामध्ये हॉस्पिटल म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सायलेंट झोन आहे किंवा सेन्सिटिव्ह जे काही झोन आहेत ते या सायलेन्स झोनमध्ये येतात. आणि त्याच्यामधनं जर तिथे जर जास्त नॉईज क्रिएट झाला तर ती इकोसिस्टीम हार्मफुल होऊ शकते किंवा तिथे जे काही राहणारे ह्युमन बिंग्स आहेत, समजा पेशंट आहेत, काहींना हॉस्पिटलमध्ये शांततेचं वातावरण असतं तर का असतं तर तिथल्या पेशंटला त्रास होऊ नये किंवा त्यांचा काहींना ब्लड प्रेशरचे त्रास असतात, काहींना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे तिथला जो काही नॉईज आहे तो कमी असतो म्हणून तिथं सायलेंट झोन म्हणून लिहिलेलं असतं. ICUच्या बाहेर आपण बघतो ते लिहिलं. तर का त्याचं कारण हे आहे तर नॉईज डोस आहे हा प्रत्येकाला किती पाहिजे किंवा किती नाही हे ठरवून दिलं आहे आणि त्या नॉईज डोसनुसार नॉईज पोल्युशनचे जे काही स्टँडर्ड आहेत ते ठरवलेले गेले आहेत. त्याच्यामुळे सायलेन्स झोनमधले जे काही नॉईज आहे तो सगळ्यात कमी पाहिजे. रेसिडेन्शियल झोनमधला पण कमी पाहिजे कारण तिथे लोक सर्वाईव्ह होतात, तिथे लोक राहतात. इंडस्ट्रियलमध्ये पण त्यांनी 75 to 70 हा ठरवून दिलेला आहे आणि कमर्शियल झोनमधले पण 65 and 55. दीज ऑल आर दी स्टँडर्ड्स ऑफ नॉईज पोल्युशन. Then measures of noise pollution. What is mean by measures of noise pollution? It is a set of strategies to reduce noise pollution or to reduce the impact of that noise. म्हणजे मेजर्स म्हणजे काय तर हा सेट आहे स्ट्रॅटेजीजचा. कशासाठी तर नॉईज पोल्युशन रिड्यूस करण्यासाठी किंवा त्याचे जे काही इम्पॅक्ट आहे ते रिड्यूस करण्यासाठी हे मेजर्स वापरले जातात. 2 मेथड्स ऑफ नॉईज कंट्रोल अँड अबेटमेंट. म्हणजे मेनली 2 मेथड्स आहेत नॉईज कंट्रोल आणि अबेटमेंटचा. पहिले आहे ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल मेथड आणि सेकंड वन आहे पॅसिव्ह नॉईज कंट्रोल मेथड. ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल मेथड म्हणजे काय, दिस इज ऑल्सो नोन ॲज अ नॉईज कॅन्सलेशन ऑर ॲक्टिव्ह नॉईज रिडक्शन यूज टू रिड्यूस अनवॉन्टेड नॉईज. म्हणजे ॲक्टिव्ह जी मेथड आहे त्याला ती कशासाठी यूज केली जाते तो जो काही अनवॉन्टेड नॉईज आहे तो रिमूव्ह करण्यासाठी किंवा तो रिड्यूस करण्यासाठी जी मेथड यूज केली जाते त्याला आपण ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल मेथड म्हणतो. आणि सेकंड वन आहे पॅसिव्ह नॉईज कंट्रोल मेथड. दिस युजेस वेल डिझाईन एअर कप्स टू सील आउट अनवॉन्टेड नॉईज. म्हणजे ही जी काही ॲक्टिव्ह नॉईज आहे ती ॲक्टिव्हली आपण जी मेथड करतो तिला ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल म्हणतात. आणि पॅसिव्हमध्ये आपण वेगवेगळे डिझाईन केलेले एअर कप्स वापरून सील आउट करून आपण नॉईज कमी करतो त्याला आपण पॅसिव्ह नॉईज कंट्रोल मेथड म्हणतो. Then vibrations. What is mean by vibration? Vibration is a complex measurement containing many different parameters. Vibration म्हणजे हे काही कॉम्प्लेक्स मेजरमेंट आहे ते डिफरंट पॅरामीटर्स कंटेन करतं. SI unit of vibration is SI युनिट ऑफ व्हायब्रेशन और फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. आपण हे जे काही फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हे मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. SI युनिट काय आहे व्हायब्रेशनचं किंवा फ्रिक्वेन्सीचं ते आहे हर्ट्स.
Vibration measuring instruments are used to know vibration due to earthquake, fluctuating wind velocities on structure or buildings, random vibration due to ocean waves. म्हणजे व्हायब्रेशन काय मेजर करतात तर अर्थक्वेकमध्ये किती व्हायब्रेशन झाले, फ्लक्च्युएटिंग विंडमध्ये किती व्हायब्रेशन आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे त्याची, व्हेलोसिटीज ऑफ स्ट्रक्चर अँड बिल्डिंग्स, रँडम व्हायब्रेशन ड्यू टू ओशन वेव्स. म्हणजे हे जे काही स्टडी करण्यासाठी त्या स्टडी करण्यासाठी आपण व्हायब्रेशन मेजर करतो किंवा व्हायब्रेशनची काउंटिंग करतो. डिफरंट मेजरमेंट टेक्नॉलॉजीज हॅव ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस डिपेंडिंग ऑन अल्टिमेट व्हायब्रेशन मेजरमेंट गोल्स. म्हणजे व्हायब्रेशन मेजरमेंट करण्यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ टेक्नॉलॉजीज आहेत किंवा त्याचे डिफरंट टाईप ऑफ डिसॲडव्हांटेजेस आणि ॲडव्हांटेजेस आहेत. ते कशावर डिपेंड आहे, ते मेजरमेंटच्या गोलवर डिपेंड आहेत. SI युनिट तर त्याचं आपण बघितलं व्हायब्रेशन आहे मेनली. व्हायब्रेशन मेजरिंग म्हणजे हे काय मेजर करतं तर त्याच्यामध्ये अर्थक्वेकची व्हायब्रेशन मेजरमेंट करतो आपण, फ्लक्च्युएटिंग विंड व्हेलॉसिटीज मेजर करतो. आणि मेनली याचा जर विचार करता तर आपण याची हे पाहिलं पहिल्यांदा काय येतं, व्हायब्रेशन मशीन स्ट्रक्चर येतं, देन व्हायब्रेटिंग ट्रान्सड्युसर ओव्हर पिकअप येतं, देन सिंगल कन्व्हर्जन युनिट येतं, देन डिस्प्ले युनिट अँड डाटा ॲनालिसिस. म्हणजे ज्यावेळेस आपण व्हायब्रेशनची मशिनरीज बघतो किंवा व्हायब्रेशनचं मशीन बघतो व्हायब्रेशन काउंटिंगचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय व्हायब्रेटिंग मशीन स्ट्रक्चर, त्या व्हायब्रेशन मशीनचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा ती मशीन कशी आहे ते आपण बघतो. नंतर व्हायब्रेशन ट्रान्सड्युसर ओव्हर पीक म्हणजे ते व्हायब्रेशन किती पीक करतं किंवा कितीपर्यंत व्हायब्रेशन ते कलेक्ट करतं हे आपण बघणार. देन सिंगल कन्व्हर्जन युनिट, त्याच्यामध्ये सिंगल कन्व्हर्जन युनिट असतं, नंतर ते युनिट डिस्प्ले करतं. अँड देन डाटा ॲनालिसिस. हे आहे व्हायब्रेशनचं मेजरमेंट कसं होतं किंवा व्हायब्रेशन कसं मेजर केलं जातं. देन वी स्टडी इम्पॅक्ट ऑफ नॉईज पोल्युशन. त्याच्या आधी आपण व्हायब्रेशन बघितलं. मग व्हायब्रेशनची नीड काय आहे, व्हाय वी नीड टू मेजर व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन का मोजायचे, टू मेजर नॅचरल फ्रिक्वेन्सीज फॉर सिलेक्टिंग स्पीड ऑफ अवॉइड रेझोनन्स. म्हणजे नॅचरल जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती मेजर करण्यासाठी आपण व्हायब्रेशन यूज करतो. टू व्हेरीफाय थेरॉटिकल व्हॅल्यूज, इट मे बी डिफरंट फ्रॉम मेजर्ड व्हॅल्यूज. म्हणजे थेरॉटिकल ज्या काही व्हॅल्यूज आहेत आपण नेहमी बघतो थेरॉटिकल ज्या काही व्हॅल्यू असतात त्या डिफरंट असतात प्रॅक्टिकल व्हॅल्यूपेक्षा, म्हणून आपण व्हायब्रेशन काउंट करतो. to analyze or to measure the actual value. Then to design active vibration isolation system. Then active vibration isolation जी काही सिस्टीम आहे ती मेजर करण्यासाठी आपण व्हायब्रेशन मेजर करतो. टू आयडेंटिफाय मास स्टिफनेस अँड डम्पिंग ऑफ द सिस्टीम. टू डिटेक्ट शिफ्ट ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी. देन possible failure to verify the ॲप्रॉक्सिमेंटल मॉडेल. म्हणजे मॉडेल व्हेरीफाय करण्यासाठी पण आपण व्हायब्रेशनचा यूज करतो. देन इम्पॅक्ट ऑफ नॉईज पोल्युशन. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ नॉईज पोल्युशन, डिमिनिश द पॉवर ऑफ हिअरिंग. म्हणजे जी काही पॉवर आहे ती लॉस होते कधी कधी हिअरिंगची नॉईज पोल्युशनमुळे. इट कॉजेस स्ट्रेस. नॉईज पोल्युशन ऑल्सो कॉजेस स्ट्रेस. इट इन्क्रीज द रेट ऑफ हार्टबीट ह्या इन्क्रीज होतात नॉईज पोल्युशनमुळे. इट कॉजेस द कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड व्हेसल्स. देन इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. इट कॉजेस हेडेक. इट कॉजेस फिजिकल अँड मेंटल फटीग. म्हणजे हे जे काय हे इम्पॅक्ट आहेत नॉईज पोल्युशनचे. त्याच्याबरोबर अजून पण बऱ्याच प्रकारचे इम्पॅक्ट आहेत. इट गिव्स पेन टू द इयर. कानाला त्याने त्रास होतो किंवा वेदना होतात. इट इंटरफिअर्स विथ कम्युनिकेशन सिस्टीममध्ये ती इंटरफिअर करते किंवा डिस्टर्ब करते. पुन्हा नॉईज इन्क्रीजेस द सिक्रिशन ऑफ ॲड्रेनलिन अँड हार्मोनिल ऑफ अँड फ्लाईट अँड फ्राईट. म्हणजे जे काही हॉर्मोनल जे काही चेंजेस होतात ते नॉईज पोल्युशनमुळे होतात. Then it causes constriction of blood vessels. It increases blood pressure, causes headache. It causes dilation of pupil of the eye. It causes emotional upsets. It causes deafness. Noise causes physical or mental fatigue and lack of concentration. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचं लूज करतं किंवा कॉन्सन्ट्रेशन लॉस करतो. मेनली आता आपण बघितलं नॉईज पोल्युशन म्हणजे काय, त्याचे इम्पॅक्ट काय आहे, त्याचे मिटिंग नेटवर्क्स काय आहेत, व्हायब्रेशन म्हणजे काय, नॉईज पोल्युशनचं डोस म्हणजे काय, आपण हे सगळे बघितलं. नॉईज पोल्युशनचे इम्पॅक्ट बघितले. इम्पॅक्ट होतात म्हणजे ते कुठंतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे. म्हणून आपण नॉईज पोल्युशन हे कसं कंट्रोल करायचं, हे म्हणजे स्मॉल लेवलवर नॉईज पोल्युशन कसं कंट्रोल करायचं ते आपण आता बघणार आहोत. सोर्सेस विथ जनरेट नॉईज शुड बी रिड्यूस. म्हणजे जे काही सोर्सेस आहेत ते रिड्यूस करायचे. नॉईज पोल्युशन जे काही जनरेट करतात ते सोर्सेस रिड्यूस करायचे. म्हणजे आपण लग्नामध्ये वगैरे DJ लावतो, त्या DJचा साऊंड हा कमी पाहिजे नॉर्मली, किंवा वेडिंगमध्ये वगैरे आपण सॉन्ग वगैरे प्ले करतो ते सॉन्ग कमी पाहिजे, किंवा ज्या मशिनरीज आहेत त्याच्यामधनं
साऊंड इंडस्ट्रीजमध्ये त्याच्यामधनं साऊंड बाहेर पडतो, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे डिव्हाइस बसून ते डिव्हाइस ॲब्सॉर्ब करतात नॉईज, असे डिव्हाइस बसवले गेले पाहिजेत. त्याच्याने नॉईज पोल्युशन हे रिड्यूस होईल किंवा जो काही जनरेट होतो साऊंड तो रिड्यूस होईल. व्हील्स अँड ऑटोमोबाईल्स ऑईल प्रॉपरली, जे काही व्हील्स आणि ऑटोमोबाईल्स आहेत आपले ते ऑईल करायचे प्रॉपरली, म्हणजे त्यांचा आवाज हा कमी प्रमाणात येतो किंवा त्यांची वर्किंग ही प्रॉपरली चालू राहते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा आवाज हा कमी प्रमाणात येतो किंवा त्यांची जी लाईफ सायकल आहे ती व्यवस्थित चालू राहते. इंडस्ट्रियलिस्ट मस्ट टेक अप नेसेसरी स्टेप टू कंट्रोल नॉईज. म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट जे काही त्यांनी स्टेप उचलला पाहिजे की नॉईज पोल्युशन कमी करण्यामध्ये त्यांचा हातभार हा मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. लाऊडस्पीकर शुड बी सेट ॲट लो साऊंड. आताच मी सांगितलं लाऊडस्पीकर जे काही ते लो साऊंडमध्ये सेट करावेत. प्लांटेशन करायचं, ट्रीज ॲब्झॉर्ब नॉईज. प्लांटेशन करायचं, आपण म्हणतो प्लांटेशन का करायचं, तर बघा इंडस्ट्रीच्या बाजूला काही असे प्लांट आहेत, काही अशा प्लांटच्या स्पेसीज आहेत, त्या प्लांट हे ॲब्सॉर्ब करतात जे काही नॉईज पोल्युशन आहे किंवा जो काही नॉईज आहे ते ॲब्सॉर्ब करतात. त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन हे आपोआप कमी होतं. म्हणजे प्लांटमध्ये ती ॲबिलिटी आहे ते ॲब्सॉर्ब द नॉईज. सो प्लांटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर रिड्युसिंग द नॉईज पोल्युशन. नॉईज प्रोड्युसिंग मशीन्स शुड बी प्लेस्ड इन क्लोज रूम्स. ज्या काही नॉईज प्रोड्युसिंग मशीन्स आहेत त्या क्लोज रूममध्ये बसवायच्या किंवा सेट करायच्या. रेसिडेन्शियल हाऊसेस शुड बी कन्स्ट्रक्टेड फार अवे फ्रॉम इंडस्ट्रीज, फॅक्टरीज अँड एअरपोर्ट्स. म्हणजे जो काही रेसिडेन्शियल एरिया आहे किंवा जो काही सेन्सिटिव्ह झोन आहे ते झोन अवे फ्रॉम ते कुठं शिफ्ट करायचे, तर अवे फ्रॉम इंडस्ट्रीज, फॅक्टरीज अँड एअरपोर्ट्स याच्यापासून लांब सेट करायचे किंवा कन्स्ट्रक्ट करायचे. प्लेस नॉईज अँड साऊंड प्रूफिंग अप्लायन्सेस इन द सेमिनार अँड वेडिंग हॉल. म्हणजे जे काही साऊंड प्रूफिंग अप्लायन्सेस आहेत ते सेमिनार आणि वेडिंग हॉलमध्ये सेट करायचे, जेणेकरून जो काही नॉईज पोल्युशन आहे, जी काही नॉईज आहे तो रिड्यूस होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस होईल. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी measurement of noise dose, standards of noise pollution, measures of noise pollution, vibration, then impacts of noise pollution and control measure of noise pollution. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.